देशात धर्मांध आणि सुस्तावलेल्या भाजपा मॉडेलपासून धोका, दहशतवादी हल्ल्याच्या तपासाची सूत्रे देशाचे अपयशी गृहमंत्री हाताळत आहेत. पंतप्रधान केवळ सोडणार नाही म्हणतात. दिल्ली स्फोटावरून सामनातून केंद्र सरकारवर टीका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर. कुंभमेळ्यानिमित्त उभारलेल्या प्रकल्पांचं फडणवीसांच्या हस्ते होणार उद्घाटन. कुंभमेळ्यानिमित्त उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांवरून वाद. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून फडणवीसांच्या सभास्थळाची पाहणी. आज नाशिकमध्ये विविध विकास कामांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन. काँग्रेस नेते राहुल दिवे यांना पोलिसांकडून नोटीस. नाशिक दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा ताफ्याला घेराव घालण्याचा दिला होता इशारा. शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेमध्ये आज बैठक. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक. सायंकाळी 6 वाजता मुक्तागिरी बंगल्यावर बैठक. काँग्रेसची आज पुन्हा बैठक. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसराचा घेणार आढावा. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांसह महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित. भाजपमध्ये आज 2 मोठे पक्षप्रवेश. तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत करणार भाजपात प्रवेश, तर सुभाष पवारांचाही आज भाजपामध्ये प्रवेश. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. निवडणुकीतून पिपाणी चिन्ह वगळलं. शरद पवारांच्या पक्षानं केलेली तुतारी चिन्हाला साधर्म्य असणारं पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी आयोगाकडून मान्य. खासदार रवींद्र वायकरांसह तत्कालीन अविभाज्य शिवसेनेच्या 28 कार्यकर्त्यांची पुराव्याअभावी सुटका. 2005 सालच्या हिंसाचार प्रकरणातून पुराव्याअभावी सुटका. हिंगोलीत 3 कोटी रुपयांच्या बनावट नोटा आल्याचा आरोप. भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांचा दावा. प्रकरणामध्ये आता शिवसेनेचे युवा जिल्हाध्यक्ष राम कदम सूत्रधार असल्याचा आरोप. अलिबाग निवडणुकीसाठी मवियाकडून तरुण चेहरा रिंगणात. नगराध्यक्षपदासाठी अक्षया नाईक यांना उमेदवारी. निवडणुकीच्या दृष्टीनं अक्षया यांच्या प्रमुख व्यक्तींसोबत भेटीगाठी सुरू. यवतमाळमध्ये उमरखेड नगर परिषदेची निवडणूक. भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीमध्ये. नगराध्यक्षपदासाठी 17 तर नगरसेवक पदासाठी 104 अर्ज प्राप्त. निवडणुकीच्या अनुषंगाने वर्धा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर. निवडणुकीसाठी 7 स्थिर निगराणी पथकांची स्थापना. चंद्रपुरात निवडणुकीसाठी अद्याप एकही अर्ज नाही. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होऊन 3 दिवस उलटले. सिंधुदुर्गमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या सीमा मटकर आज उमेदवारी अर्ज भरणार. सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भरणार अर्ज. रुपेश राऊळ यांनी दिली माहिती. वर्ध्यात 3ऱ्या दिवशी सुद्धा एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाहीच. उमेदवारांना नामांकन दाखल करण्यासाठी राहिले 4 दिवस शिल्लक. हिंगोली जिल्ह्यात 3 नगर परिषद निवडणुकीसाठी अर्जाच्या प्रक्रियेस सुरुवात. 3ऱ्या दिवशी केवळ 1 उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र दाखल, तर कळमनुरी वसमतसाठी एकही नामनिर्देशन पत्र नाही. बुलढाण्यात भाजप नगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज. प्रत्येक ठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मावळच्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या 9 अधिकृत उमेदवारांची घोषणा. अमरावतीच्या दर्यापूर नगरपालिकेमध्ये एकाच कुटुंबात लढत होण्याची शक्यता. 2 जागा लढवणार. नगराध्यक्षपदासाठी लढत अशी चर्चा. भाजपकडून आणि काँग्रेसकडून रिंगणात उतरण्याची शक्यता. सोलापूर जिल्ह्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाची कार्यकारिणी जाहीर. बळीराम साठे यांचा अद्याप अजित पवार गटात अधिकृतरित्या प्रवेश नाही. प्रवेश होण्यापूर्वीच प्रदेश प्रतिनिधी म्हणून बळीराम काका साठे यांचा उल्लेख. यवतमाळमध्ये बांधकामांना गती. बांधकाम साहित्याचे दर उतरले. वाळू, विटा, स्टीलच्या किमतीमध्ये घसरण. घरकुल धारकांना घर बांधताना मोठा दिलासा मिळणार. यवतमाळमध्ये पारा घसरल्याने दिवसा थंडी. पुढील 6 दिवस कडाक्याची थंडी पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. 3 दिवसापासून जिल्ह्यातील तापमान झपाट्याने कमी. साताऱ्यातील लोणंदच्या श्री म्हस्कोबा नाथाची यात्रा उत्साहामध्ये संपन्न. म्हस्कोबा नाथाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. रंगीबिरंगी फुलांनी मंदिराची आकर्षक सजावट. हिंगोलीत नदीवरील बंधाऱ्याला दरवाजे नसल्याने पाणी वाया. सेनगाव ते सिनगी नागा रस्त्यावर नदीवर अनेक वर्षांपूर्वी बंधाऱ्याचं काम. मात्र बंधाऱ्याला अद्याप दरवाजे नाहीत. प्रशासनाचं दुर्लक्ष.
मनोज जरांगे आज बीड दौऱ्यावर नारायणगडाच्या वसतिगृहाचं करणार भूमिपूजन। सकाळी 11 वाजता वसतिगृहाचं भूमिपूजन। मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी आज अंतिम सुनावणी। आज निकाल येण्याची शक्यता। अपघातात दोषी ठरलेल्या 2 इंजिनियर्सची अटकपूर्व जामीन अर्जासाठी ठाणे सत्र न्यायालयात धाव। कुपोषणामुळे लहान मुलांच्या मृत्यू समस्येप्रती राज्य सरकारचा दृष्टिकोन बेजबाबदार। उच्च न्यायालयाची टिप्पणी। अमरावतीच्या मेळघाटामध्ये जून ते ऑगस्ट दरम्यान 6 वर्षांपर्यंतच्या 65 मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू। नागपुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा आज मोर्चा। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठावर मोर्चा। विविध मागण्यांसाठी काढण्यात येणार मोर्चा। पालघरमध्ये छेडा फूड्स कंपनीमुळे ग्रामस्थ त्रस्त। कंपनीतून निघणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे ग्रामस्थ त्रस्त। कारखान्यावर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी। कोल्हापुरातील चंदनगडच्या अथर्व कारखान्याचा वाद मिटला। आमदार शिवाजी पाटलांची यशस्वी शिष्टाई। कामगारांच्या मागण्या प्रशासनाने केल्या पूर्ण। कचरा संकलन करणाऱ्या नादुरुस्त गाड्यांमुळे आता सफाई कर्मचाऱ्यांना त्रास। मुकादमाचं मात्र दुर्लक्ष। लोकशाहीच्या बातमीची परिवहन विभागाकडून दखल। कारवाई करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश। खुलताबाद तालुक्यात रामानंद संप्रदायाच्या वतीनं पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन। मिरवणुकीला भाविकांची मोठी गर्दी। मालवणीतील अतिक्रमणावर मुंबई महानगरपालिकेचा हातोडा। शासकीय जागेवर जवळपास 100 अनधिकृत बांधकामांवर कारवाई। फेरीवाल्यांच्या गर्दीमुळे नागरिकांना पायी चालणे अशक्य। बीएमसीचे कर्मचारी तात्पुरती कारवाईने नागरिक त्रस्त। त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कचऱ्याप्रमाणे हा मुद्दा देखील महत्त्वाचा। एटीएसने इतर ठिकाणीही सर्च ऑपरेशन करावं। अशा घटनांचा कनेक्शन मुंब्राच का असतं? डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया। तृतीयपंथी प्रमाणपत्र हे वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरावं। सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय। तृतीयपंथीयांसाठी राज्य शासनाचा निर्णय। कालभैरव जयंतीनिमित्त सामूहिक कालभैरव अष्टक पठण कार्यक्रमाचं आयोजन। 5000 भाविकांचा सामूहिक पठणात समावेश। मंदिराला फुलांची आकर्षक सजावट। भाविकांची मोठी गर्दी। भंडारा जिल्ह्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात। 2 ग्रामसेवकांवर कारवाई तर इतरांचे वेतन थांबवण्यात आले। मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या 3ऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या। कांचन साळवेला पोलिसांकडून अटक। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतलं करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन। कोविंद यांच्या दौऱ्यादरम्यान अंबाबाई मंदिरात कडक सुरक्षा तैनात। मुंबईतील कचऱ्याच्या प्रश्नावरून लोकशाही मराठीचा रियालिटी चेक। मानखुर्दच्या शिवाजीनगरमध्ये रियालिटी चेक। रहदारीच्या रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरलेला कचरा। कचऱ्यातून प्रचंड प्रमाणात दुर्गंधी। सोलापूरच्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची सुरक्षा। एसटी महामंडळामुळे धोक्यामध्ये। बार्शी ते खडकोणी बस सेवा वेळेवर नसल्याने गैरसोय। अंधारात विद्यार्थिनींची एसटीसाठी कसरत। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केली ठाणे जिल्हा रुग्णालयाची पाहणी। लवकरच पार पडणार लोकार्पण सोहळा। एकूण 900 बेडची व्यवस्था जिल्हा रुग्णालयामध्ये असणार। पिसे ग्रामस्थांचा शासकीय मोजणीला ठाम विरोध। भूमी अभिलेख विभागाची मोजणी अखेर रद्द। मुंबई महानगरपालिकेकडून पिसे डॅम प्रकल्पासाठी शासकीय मोजणीला होता ग्रामपंचायतीचा विरोध। सोलापुरात पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळा प्रकरणामध्ये भीमशक्ती सामाजिक संघटना आक्रमक। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा देण्याची मागणी। नाशिकमध्ये उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांवरून वाद। मलनिसारण केंद्राच्या अंमलबजावणीला स्थानिकांचा विरोध। उद्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन। पश्चिम रेल्वेतील 15 स्थानकांचे होणार सौंदर्यीकरण। स्वच्छता मोहिमेनंतर सौंदर्यीकरण उपक्रमाचा दुसरा टप्पा सुरू। स्थानकांच्या भिंतींवर आता आकर्षक भिंती चित्रे रेखाटली जाणार। मुंबईत 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार। जुन्या जलवाहिन्यांच्या दुरुस्ती आणि बदलाची कामे सुरू। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन। हमीभावाने सोयाबीनची खरेदी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। वर्ध्यात 6 खरेदी विक्री केंद्रांवरून तर 7 कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत होणार सोयाबीनची खरेदी।
यवतमाळमध्ये ऑनलाईन पीक पेरा नोंदवणीसाठी शेतकऱ्यांची कसरत. पीक पेऱ्याचे क्षेत्र ऑनलाईन केल्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा उतरवता येणार. कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती नितीन ढापरे यांची निवड. यामुळे आता यावेळी माजी सहकार मंत्री विलासराव पाटलांना केलं अभिवादन. कर्जमाफी अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हवी. कर्जमाफी करताना जुन्या थकीत कर्जाला मुदतवाढ द्या. प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या अनुदान वितरणात अन्याय. राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून गंभीर आरोप. कोल्हापूर जिल्ह्यातील दौलत साखर कारखाना बंद. ऐन गाळप हंगामामध्ये कारखाना बंद झाल्याने चंदगडमधील ऊस उत्पादक चिंतित. पुण्याच्या मुठा नदीपात्रात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न. घटनास्थळावर अग्निशमन दल दाखल. मदत कार्य सुरू. नाशिकच्या देवगाव परिसरात धुमाकूळ घातलेला बिबट्या अखेर जेरबंद. पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्या नेण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध. बिबट्याला ठार मारण्याची ग्रामस्थांची मागणी. नागरिकांनी केला रास्ता रोको. दौंडच्या रावणगाव मळद परिसरात बिबट्याचा धुमाकूळ. बिबट्याने 2 वासरांचा घेतला बळी. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. नरभक्षक बिबट्याला ठार करण्याची मिळाली परवानगी. अहिल्यानगरमध्ये वाढत्या हल्ल्यानंतर संतप्त नागरिकांच्या मागणीवर वनविभागाने प्रशासनाला केला होता प्रस्ताव. वनमंत्री गणेश नाईक यांनी केल्या शिरूरच्या पिंपरखेड बिबट्या प्रवण क्षेत्रातील परिसराची पाहणी. परिसरात बिबटे जास्त प्रमाणात असल्याने त्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा. ग्रामस्थांची मागणी. धान कापणाऱ्या महिला मजुरांवर मधमाशांचा हल्ला. हल्ल्यात महिला किरकोळ जखमी. भंडाऱ्यातील मरहेगाव येथील घटना. महानगरी एक्सप्रेस बॉम्बने उडवून देण्याची धमकी. रेल्वे प्रशासन आणि पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर. प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. वाढवण बंदर प्रकल्पाचा समुद्रात 7 नॉटिकलवर सर्वेक्षण करताना बोट बुडाली. बोटीवरील 6 पैकी 5 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश. 1 कामगार अजूनही बेपत्ता. कामगाराचा शोध सुरू. कल्याण बायपास नाक्यावर ऑटो गॅरेजला आग. 3 ते 4 गाड्या जळून खाक. आगीचं कारण स्पष्ट. आळंदीत वारकऱ्याचा शॉक लागून मृत्यू. देहू आळंदी वारकरी पंथात शोककळा. नांदेडमध्ये उसाच्या फडात आढळला अजगर. सर्पमित्राने अजगरला पकडून अधिवासात सोडले. वर्ध्यात पोलिसांचा दारू विक्रेत्यांविरोधात एल्गार. पोलिसांच्या 19 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत धाडी. कारवाईमध्ये 188 आरोपींवर गुन्हे दाखल. 2,93,00,000 मुद्देमाल जप्त. रायगडच्या पेणमधील हटवणे परिसरामध्ये 4.5 वर्षांची मुलगी बेपत्ता. 2 दिवसांपासून मुलीचा शोध सुरू. मुलीचे कपडे आणि चपला सापडल्याने परिसरात भीतीचं वातावरण. वाशीमध्ये भांडी वाटप योजनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक. फसवणुकीचा संशय आल्याने नागरिकांनी दिला आरोपीला चोप. सांगलीच्या मिरज शासकीय रुग्णालयात हत्या प्रकरणातील आरोपींवर हल्ल्याचा प्रयत्न. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत. मुलुंडमध्ये चक्क फुटपाथ विकल्याचा प्रकार. संतोष गुप्ता पाणीपुरी विक्रेत्याला अविनाश बाकुल यांनी 5 लाखाला फुटपाथ विकला. बीडमध्ये प्रवचनाच्या कार्यक्रमात भाजप शहराध्यक्षाचा गोंधळ. 2 जणांना शिवीगाळ करत मारहाण. या प्रकरणी गुन्हा दाखल. जम्मू काश्मीरमध्ये 300हून अधिक ठिकाणी छापे. दहशतवाद्यांविरोधातील मोहीम आणखी तीव्र. 500 जणांची चौकशी. आक्षेपार्ह साहित्य जप्त. बिहार विधानसभेत एनडीए युतीला बहुमत मिळण्याची शक्यता. नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली आघाडी पुन्हा सत्तेत येण्याची चर्चा. उद्या जाहीर होणार अंतिम निकाल. देशात अल-कायदाचे स्लीपर सेल अशी चर्चा. एनआयएचे पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मेघालय, हरियाणा आणि गुजरात या राज्यांमध्ये 10 ठिकाणी छापे. गुजरात कनेक्शनमुळे खळबळ. प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा डाव. सुरक्षा यंत्रणांच्या दक्षतेमुळे उधळला. डॉक्टर मुझम्मिल गेनी केली होती लाल किल्ल्याची रेकी. जानेवारी महिन्यातच रेकी केल्याचा तपासात उघड.
दिल्ली स्फोट हा दहशतवादी हल्लाच, केंद्र सरकारकडून कठोर कारवाईची ग्वाही, मंत्रिमंडळाने मंजूर केला निषेधाचा ठराव. दिल्ली स्फोटाचा तपास एनआयएकडे, तपासाचं नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांचं नागपूर कनेक्शन, तपास पथकाचं नेतृत्व आयपीएस विजय साखरे यांच्याकडे. दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा खुलासा, स्फोटकांनी भरलेल्या कारमध्ये दहशतवादी उमर, कारमधील स्फोटात दहशतवादी उमर उपस्थित, डीएनए चाचणीने झाली पुष्टी. दिल्ली स्फोटाचा आणखी एक सीसीटीव्ही समोर, स्फोट होताच सीसीटीव्ही बंद पडल्याचं दृश्य. दिल्ली स्फोट प्रकरणी संशयास्पद इको स्पोर्ट कार जप्त, फरीदाबादच्या खंडावली गावातून कार जप्त, कार आरोपी उमरने खरेदी केल्याची माहिती. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.